आमच्यासारख्या युवकाला आता माझं वय 40 आहे आणि मग आत्ताच जर आमच्या युवकांची उमेद आहे काम करण्याची आणि ह्या वयात जर पक्ष नेतृत्वाने आमच्या युवकाकडे जर लक्ष नाही दिलं तर मग आम्ही काम कुठल्या बेसवर करणार? जर सत्ता तुमच्या ताब्यात असेल तरच तुम्ही विकास करू शकता. सामाजिक क्षेत्रात काम करून करून किती करणार? जर तुमच्याकडे सत्ता केंद्र असेल तरच तुम्ही मोठं काम उभं करू शकता. काही दिवसात आपल्या देशाच्या लोकसभेच्या निवडणूक लागत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू भैया आमचे आगामी लोकसभेचे उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कमेंट्स दिसत आहेत. आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राजू भैयांना लोकसभेची उमेदवारी आगामी काळात भेटली पाहिजे. वास्तविक तसं जर पाहिलं तर इतिहासात आतापर्यंत तरी किमान पुरंदर मधला खासदार झालेला नाही. तर जे चाहते आहेत, जे तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांची इच्छा आहे, त्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? कसं आहे, आतापर्यंत तर आपण पुरंदरची माती जर पाहिली तर पुरंदर मातीमध्ये अनेक महापुरुष जन्माला आले. म्हणजे महात्मा फुले खानावडीला जन्माला आले. आपण छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी पुरंदर आहे. असे अनेक आत्रे आहेत. असे अनेक महापुरुष या पुरंदरमध्ये जन्माला आले आणि हा पुरंदर हा पराक्रमी पुरंदर आहे. आणि या पुरंदरला अजून सुद्धा लोकसभेची उमेदवारी कुठल्याही पक्षाकडून मिळालेली नाही. परंतु आता माझ्यासारख्या छोट्या खेडेगावात कार्य करणाऱ्या युवकाला आमच्या महाराष्ट्र ओबीसी विभागाने माझ्यासारख्या युवकाची शिफारस आमच्या प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी साहेब व आमच्या प्रदेशाध्यक्ष सर्व कमिटीने आमचे महाराष्ट्र केंद्रीय अध्यक्ष जे आहेत कॅप्टन अजय सिंह यादव यांच्याकडे माझ्यासाठी एक उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी शिफारस केलेली आहे. आणि आम्ही सर्व ओबीसी विभागाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. 48 जागापैकी 9 जागा आम्ही ओबीसीने आमच्या पक्ष नेतृत्वाकडे मागितलेल्या आहेत आणि त्याच्या प्राधान्याने बारामती लोकसभेची जागा ही आमच्या काँग्रेस पक्षाला मिळावी अशा पद्धतीची आग्रही भूमिका आम्ही सर्वांनी आमच्या पक्ष नेतृत्वाकडे मांडलेली आहे. आगामी काळामध्ये जर शरद पवार गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट जो आहे त्यांचं आणि काँग्रेसचं खरं पाहिलं तर ते फार जुनं 70 वर्षापूर्वीचं, 70 म्हणता येणार नाही, 55-50 वर्षापूर्वीचं ते नातं आहे. जर काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात भविष्यात जर युती झाली तर स्वाभाविक आहे की लोकसभेची जागा ते स्वतःकडे ठेवतील. कारण आता चालू घडीला त्यांचा आज उमेदवार त्या आहे त्या ठिकाणी. कुठंतरी पुरंदर काँग्रेसच्या पुरंदर तालुक्यावरती, काँग्रेस पक्षातल्या पुरंदर तालुक्यातल्या खुदकुर व्यक्तींवरती कुठेतरी अन्याय होईल असं वाटतं का तुम्हाला? ते तर साहजिकच आहे. शेवटी आज पवार साहेबांना मी लहानपणापासून पाहतोय की साहेबांना ज्यावेळेस माझं मतदान यादीत नाव नव्हतं तेव्हापासून हा पुरंदर तालुका, भोर तालुका, पुरंदर हवेली, दौंड, इंदापूर, बारामती हे सगळे तालुका, खडकवासला हे सगळे तालुका साहेबांना मतदान करतायत. परंतु आमच्यासारख्या युवकाला असं वाटतं की साहेब पहिल्यापासून काम करतायत पण आमच्यासारख्याकडे पण साहेबांनी दुर्लक्ष न करता आमच्यासारख्या युवकांचा पण विचार साहेबांनी करावा आणि माझ्यासारख्या युवकाची उमेदवारी त्यांनीच मला वाटते की जाहीर करावी. भविष्यात जर असं समजा घडलं नाही, युतीच झाली तर काँग्रेस पक्षाच्या पुरंदर तालुक्यातल्या काही सदस्यांकडून, काँग्रेस सदस्यांकडून बंडखोरी केली जाऊ शकते का? होऊ शकते. जर उमेदवारी बंडखोरी हा शेवटी आमचा काँग्रेसचा अजेंडाच आहे की मोदी हटाव. आज आपण संपूर्ण भारत देशामध्ये पाहतोय की आज किती महागाई आहे, शिक्षण, बेरोजगारी, आज गुंडगिरी किती मोठ्या प्रमाणात वाढली. असा खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये आज शेतकऱ्यांचे किती मोठे, शेतकऱ्यांना हमी भाव नाही, पेट्रोलचे भाव वाढल्यात, डिझेलचे भाव वाढल्यात, गॅसचे भाव वाढल्यात, महिला अक्षरशः या मोदीवरती वैतागलेल्या आहेत. म्हणून आमचा काँग्रेसचा अजेंडाच आहे की मोदी हटाव. त्या दृष्टीने पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने आम्हाला भविष्यात त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. भाजपचा जो सोशल मीडिया सेल आहे तो नेहमी चर्चेत एकच विषय असतो. जर भाजप किंवा काँग्रेस किंवा अदर पक्षामध्ये जर काही चर्चात्मक तुलना झाली तर प्रत्येक वेळेस काँग्रेसकडे बोट दाखवून म्हटलं जातं की तुम्ही पहिल्यांदा 70 वर्षाचा हिशोब दाखवा. मात्र त्या 70 वर्षातलं देशावरलं कर्ज पाहिलं आणि ह्या 10 वर्षातलं देशावरलं कर्ज पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तफावत दिसते. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आज बघा तुम्ही, ज्या वेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हापासून आज त्यापासून कॉम्प्युटर युग आलं, इलेक्ट्रॉनिक युग आलं आणि काँग्रेसच्या
ज्या सत्ता केंद्र असताना काँग्रेसने अनेक शाळा, कॉलेज, मेडिकल, अनेक योजना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि त्याचंच आज भांडवल आज तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे लोक करतायत. आज पाहिलं तर तुम्ही आज सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रत्येक माणसाच्या खिशातून आज किती पैसे कापले जातात. आज GST लावला, त्या GSTच्या माध्यमातून कितीतरी पैसे आज कापले जात आहेत. अनेक व्यापारी या ठिकाणी खूप वैतागलेले आहेत ह्या भाजपला, कारण भाजप हा पक्ष अतिशय म्हणजे लुटारू पक्ष झालेला आहे. आणि जे जनतेच्याच पैशातून लूट करून हे विकासाचं एक मोठं गौड बंगाल दाखवायचा भाजप हा पक्ष एक मोकळं नाटक करतोय असं मला वाटतं. बारामतीच्या प्रॉपर बारामतीचा खासदार आहे आता. बारामती आणि पुरंदरची जर तुलना केली तर कुठंतरी असं दुय्यम वागणूक दिल्यागत वाटतं का? कारण बारामतीचा विकास हा आज देशाचा अजेंडा झालाय, तर पुरंदर तालुक्यातला झालेला भकास किंवा दुष्काळी भाग हा खूप खूप खालच्या लेवलला आलाय. तर तुलनात्मक कुठंतरी पाहिलं तर कुठंतरी दुर्दैवी वाटतं का तुम्हाला? निश्चितच आज पुरंदरचा प्रत्येक युवक आणि पुरंदरचा प्रत्येक शेतकरी आज आम्ही सर्वजण आज दुष्काळाच्या छायेखाली आम्ही सर्वजण जगतोय. आज आमच्या पुरंदरचा पूर्व पट्टा आणि हा सगळाचा जर पट्टा बघितला, बेलसर, माळशिरस त्या भागाकडचा जर पट्टा बघितला तर त्या भागामध्ये अक्षरशः शेतकरी आता मेटाकुटीले आहेत. गुरांना चारा नाही, गुरांना प्यायला पाणी नाही, अशा अनेक समस्या आमच्या पुरंदरकरांना भेडसावत आहेत. परंतु कुठंतरी पाणीदार पुरंदर म्हणून फक्त आमच्या पुरंदरला एक स्वप्नच दाखवलं जात आहे आणि त्याची पूर्तता अजून तर कुठल्या नेत्याने केलेली आम्हाला जाणवत नाही. आणि अनेक पुरंदरच्या इलेक्शन आलं की पुरंदरचं पाणी आणि या पाण्यावरच विषय गाजवायचा आणि पुरंदरच्या लोकांची मतं जिंकायची, हाच कार्यक्रम आतापर्यंतच्या सर्व नेत्यांनी राबवलेला आहे. बारामतीतला एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मातब्बरांच्या शर्यतीत तुमच्या समोरची आव्हानं काय असणारच ना. निश्चितच माझ्यासारखा युवक जर बारामतीच्या लोकसभेमध्ये जर उतरत असेल तर पहिल्यांदाच आज सगळ्या लोकांचं एक चित्र तयार झालेलं आहे की हे 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 4-4, 5-6 चेहरे आणि हे चेहरे म्हणजे खासदार. मग खासदार म्हणून काम करत असताना आपल्यासारख्या नवीन युवकाला स्वीकारत असताना की त्या पद्धतीने जनता स्वीकारेल का हा प्रश्न माझ्यासारख्याला नेहमी बडसवत राहतो. परंतु संविधानाने डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराच्या जोरावर जर आपण जनतेत जर उतरलो आणि माझ्यासारख्याचं जर सर्व काम पाहिलं, आज माझ्यासारखा युवक एक गावाला 14 पुरस्कार मिळवून देतोय, नॅशनल लेवलला गाव नेतोय, राष्ट्रपतीच्या हस्ते गावाला पुरस्कार मिळवून देतोय, फ्रान्स, युरोप, हॉलंडची लोक गावाला पाहायला येतात, गाव टीव्हीवर दाखवलं जातंय. जर मी माझ्या गावाचा जर चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो, गाव बदलू शकतो, तर निश्चितच लोकांना विश्वास माझ्याबद्दल निर्माण होऊ शकतो की हा मुलगा एक चित्रपट निर्माण करतोय आणि चित्रपटाच्या माध्यमातून समाजाची मोठी कामं करतोय. आज मी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करतोय, कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा सन्मान करतोय, लहान मुलांना दप्तर वाटतोय. आज शिक्षण ही खूप मोठी काळाची गरज आहे. शिक्षणावर भाजप आता अजिबात कसलाच भर देत नाही, परंतु माझ्यासारखा युवक सगळ्यात प्राधान्याने माझ्यासारख्याला जर उमेदवारी मिळाली आणि रणांगणात जर उतरलो तर पहिला विषय माझा शिक्षण आणि शेतकऱ्यांची शेती. आज शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नाही, रात्रीचं शेतकरी दाऱ्यावर जातोय, दिवसा त्यांना लाईट मिळत नाही. म्हणजे आज हा शेतीप्रधान आपण देश म्हणतोय आणि ह्या देशातल्या शेतकऱ्याला जर दिवसा लाईट मिळत नसेल तर केवढी मोठी ही शोकांतिका आहे. आणि निश्चितच मी ह्याच्यावर जर काम केलं तर मला जनता कौल दिला असं मला वाटतं. काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाल्या, त्याच शाळेतून शिकून 70 वर्षात आज अनेक वरिष्ठ लेवलचे अधिकारी तयार झाले. त्याच शाळांवरती आज कुठंतरी महाराष्ट्र शासनाकडून गदा आणण्याचं काम केलं जाते. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? बरोबर आहे, गदा आणलाच जातोय. मध्यंतरी काळामध्ये आम्ही मोर्चा काढला जिल्हाधिकार्यालयावर तिथं, आणि आज शिक्षण आमदार आमचे आसगावकर सर सुद्धा इथं आलते. तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सर्व शिक्षक सहभागी झालो आणि ह्या शासनाला सांगितलं की तुम्ही शाळा बंद पाडायला चाललाय. आणि हे जर शाळाच बंद झाली, जिल्हा परिषदच्या शाळाच बंद झाल्या तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी कुठं जायचं? आज धनदांडग्यांची मुलं आज
मोठ्या प्रमाणात फी भरून त्यांचं कुठं पण महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी ती मुलं जात आहेत. पण ह्या गरिबांची गोरगरीब, आज आमचा पारडी समाज शिक्षणापासून वंचित आहे, आज आमचा डोंबारी समाज शिक्षणापासून वंचित आहे. आणि मग ह्या आपण म्हणतोय देश महासत्तेकडे चाललाय आणि आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु ह्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचणार कधी? आत्ताच जर तुम्ही शाळा बंद करायला लागला तर त्या शाळेचं त्याचा उपयोग ही सर्वसामान्य जनता कधी घेणार? तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचंय का की वंचित घटकातल्या मुलांना शिक्षणातल्या प्रभावापासून खऱ्या अर्थानं दूर ठेवण्यासाठी केला जाणारा हा केविलवाला प्रयत्न आहे का? यस, बरोबर आहे. कारण आज ह्या सरकारला समाजामध्ये अज्ञान, अनिष्ट, प्रथा, परंपरा, रूढी यामध्येच गुंतून ठेवायचे आहे. ज्यावेळेस एखादा मुलगा शैक्षिक होईल त्यावेळेस तो प्रश्न विचारायला सुरुवात करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात, शिका, संघटित करा आणि संघर्ष करा. आणि ह्या पद्धतीने जर एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा शिकला तर तो संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त होईल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल. त्यामुळे ह्यांना प्रश्न विचारणारी माणसं नाही तयार करायची, ह्यांची लाचारी पत्करणारी माणसं ह्यांना हवी आहेत. म्हणून शिक्षण रोखण्याचं काम हे सरकार करते. थोडासा वेगळा प्रश्न आहे, पक्ष फुटला तरी चालेल. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टींना उदाहरण आहे. अनेक शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, शिवसेनेतून शिंदे मुख्यमंत्री आहेत ते फुटले, ते समजा घराणीशाहीतून नव्हते. मात्र आज जर पाहिलं, पवार गटातनं अजित पवार बाजूला फुटले. कुठंतरी खासदारकीच्या उमेदवारीसाठी आज सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. म्हणजे पक्ष फुटला तरी चालेल, मात्र पद हे घरातच राहिलं पाहिजे, हे या पुढाऱ्यांचं धोरण आहे का, असं वाटतं का तुम्हाला? बघा ना तुम्ही, निश्चितच तुम्हीच ठरवा. आज मला सांगा, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नंतर पवार साहेबांनी दादांना संधी दिली, दादांच्या नंतर ताईंना संधी दिली, ताईंच्या नंतर आज अनेक त्यांच्याच कुटुंबातले अनेक नेते तयार होत आहेत. ठीक आहे, साहजिकच आहे, एखाद्याचं कर्तृत्व असेल तर त्याला संधी दिली पाहिजे, त्या कर्तृत्वाला ही दिली पाहिजे. परंतु आमच्यासारखे युवक, सर्वसामान्य कुटुंबातले पण युवक एक चांगलं सामाजिक काम करतायत ना, तर मला असं वाटतं की ह्या पक्ष नेतृत्वाने आमच्यासारख्या पण युवकांना कुठेतरी संधी दिली पाहिजे. आणि आज पवार साहेबांचा एक मला एका दृष्टीने अभिमान पण वाटतो की साहेबांनी R.R. पाटलासारख्या मुलाला संधी देऊन त्याला उपमुख्यमंत्री केलं. परंतु या बारामती लोकसभेत पण आमच्यासारख्या युवकाचा विचार करावा, कुठेतरी आम्हाला संधी द्यावी आणि त्याचं निश्चितच आम्ही युवक त्याचं संधीचं सोनं करू. शेवटचा प्रश्न आहे, मराठा समाज, ओबीसी समाज यांच्यात आरक्षणावरून कुठंतरी वाद लावून देशाचं राजकारणच वेगळ्या दिशेने न्यावं अशी कुठेतरी परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं का तुम्हाला? भावना प्रधान आपला देश आहे आणि भावनेवर खेळ खेळला जातोय आता सध्या. आणि मग भावनामध्ये आज आपला भारत देश एकत्र नांदत असताना सगळेजण एका विचाराने एकोप्याने राहत आहेत. परंतु एकोप्याने राहत असताना समाजामधलं जोपर्यंत समाजामध्ये भांडण निर्माण होत नाहीत, त्यासाठी ही लोक, राजकीय लोक काहीतरी विषय निर्माण करतात आणि ह्या विषयाच्या माध्यमातून गुन्ह्या गोविंदाने नांदणारा हा महाराष्ट्र, गुन्ह्या गोविंदाने नांदणारा हा भारत देश यामध्ये कुठेतरी फूट पाडायची आणि ह्यांनीच समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि आपली स्वतःची पोळी भाजून घ्यायची. हा प्रकार हा काय आपल्याला नवीन नाही, हा नेहमीचाच आहे. तुम्ही बघा, नेहमी इलेक्शन जवळ आली कीच हा प्रकार घडत असतो. इतर वेळी अजिबात कुणाच्यात भांडणं होत नाही, काय होतं. पुरंदर तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून आपले बॅनर लावायला सुरुवात केली. तर ह्या आमच्या माध्यमातून तुम्ही पक्षश्रेष्ठींना काय आव्हान काय कराल किंवा काय सांगाल का? पक्षश्रेष्ठींना माझ्यासारखा युवक एकच सांगेल की आज आमचं सामाजिक, मी गेले 25 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतोय, सामाजिक क्षेत्रात काम करतोय, राजकीय क्षेत्रात काम करतोय, अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करतोय. आणि मग जर आमच्यासारख्या युवकाला, आता माझं वय 40 आहे आणि मग आत्ताच जर आमच्या युवकांची उमेद आहे काम करण्याची आणि ह्या वयात जर पक्ष नेतृत्वाने आमच्या युवकाकडे जर लक्ष नाही दिलं तर मग आम्ही काम कुठल्या बेसवर करणार? जर सत्ता तुमच्या ताब्यात असेल तरच तुम्ही विकास करू शकता. सामाजिक क्षेत्रात काम करून करून किती करणार? जर तुमच्याकडे सत्ता केंद्र असेल तरच तुम्ही मोठं काम उभं करू शकता. आपण आपल्या बहुमूल्य वेळात वेळ काढून आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.